5 साल से शिकायती कर रहे। तर रेन वॉटर बाहेर काढण्यासाठी काही व्यवस्थाच नाही आहे. पाणी पावसाचं पाणी इतकं साचतं इथं की इथनं जाणं मुश्किल होऊन जातं. जेव्हा कोविड खूप होतं तेव्हा त्यांनी अजिबात म्हणजे इथल्या भागात फिरकले पण नाही आणि कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नाही. मला तर नाव सुद्धा नाही माहिती आणि मी कधी बघितलं पण नाही कसं आहे काय आहे म्हणून. नमस्कार, प्रभाग कट्टा या युसेन न्यूजच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 14च्या कट्ट्यावर. या प्रभाग क्रमांक 14मध्ये सिव्हिल लाईन, सदर, सेमिनरी हिल्स, गिट्टी खदान आणि भरतनगरसारख्या वस्त्यांचा समावेश आहे प्रामुख्याने. तसंच या प्रभागामध्ये सुमारे 4 झोपडपट्ट्यांचा देखील समावेश आहे. प्रभाग कट्ट्याच्या माध्यमातून आपण प्रभागामधील नागरिकांच्या काय समस्या आहेत, त्या किती दूर झाल्या, नगरसेवक किती प्रयत्नशील होते, नागरिकांच्या समस्या सोडवण्यात किती प्रयत्नशील होते नगरसेवक, आणि त्यांचा कसा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिसाद नागरिकांच्या प्रती राहिला, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या प्रभाग कट्ट्याच्या माध्यमातून करतोय आहे. आणि याच प्रभाग कट्ट्याच्या माध्यमातून आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 14च्या कट्ट्यावर. तर चला जाणून घेऊया प्रभाग क्रमांक 14चा प्रभाग कट्ट्यावर आलेले नागरिक काय म्हणतात आणि नगरसेवक कोणती विकास कामं केली ते काय सांगतात हे जाणून घेऊया. तर चला प्रभाग क्रमांक 14च्या प्रभाग कट्ट्यावर. प्रभाग कट्ट्याच्या अंतर्गत आता आपण आलेलो आहोत भरतनगर. अमरावती महामार्गावरचं हे भरतनगर आहे. फार जुनी वस्ती आहे आणि येथील नागरिकांच्या काय समस्या आहेत ते आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या भरतनगरमधील काही स्थानिक रहिवासी आहे, गेल्या अनेक दशकांपासून, अनेक वर्षांपासून ते इथे राहत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा, काय सांगाल, गेल्या 5 वर्षाचा कार्यकाळ म्हणता किंवा येथील समस्या काय आहेत महत्त्वाच्या, एकूण काय सांगता येईल? सगळ्यात पहिले तर म्हणजे समस्या तर खूपच आहे, पण सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आमची माकडांची आहे, खूप जास्त. त्या एवढ्या वर्षापासून प्रयत्नशील माझी कारवाई केली पण काही जमलं नाही, पण बंदराचं निवारण झालं नाही. फॉरेस्टला पण आम्ही निवेदन दिलं आहे, महानगरपालिका कमिशनर याला त्याला सगळ्यांना निवेदन देऊ टाकून. म्हणजे निवेदनं दिली, अनेकदा प्रयत्न केले, मात्र समस्या कायम आहे. समस्या कायम आहे, अजूनही पण समस्या कायम आहे. माकडांचा त्रास काही दिवसमध्ये कमी झाला होता, पण आता खूप वाढलेला आहे. आणि आता म्हणजे घराच्या बाहेर निघणं मुश्किल आहे. लहान मुलांना, सिनियर सिटीजनलासुद्धा बाहेर निघता येत नाही. कोणत्याही कामासाठी जायचं असेल तर ते माकडामध्ये येतात, त्याच्यामुळे त्यांचं सगळं काम राहून जातं. घरी तुम्हाला जे काही वाळवण करायचं आहे ते सुद्धा करता येत नाही. घरी काही जर तुम्ही आतमध्ये असेल तर ते बंदर आतमध्ये येऊन घेऊन जातात सामान, हे पण इथपर्यंत. त्यामुळे हा खूप त्रास वाढलेला आहे. तर याच्याबद्दल आज नगरसेवकांना आणि बऱ्याचशा स्थानिक लोकांना आम्ही सांगितलं आहे, पण त्याचा काही अजूनपर्यंत त्याच्यावर काही उपाय झालेला नाही आहे. त्यामुळे त्याची संख्या आणि समस्या वाढतेच आहे. काय सांगाल, तुम्ही अनेक वर्षांपासून इथे राहतात, मात्र माकडांची समस्या या भागामध्ये का बरं जास्त आहे? पहिले आमच्या इथे हे समोर PKVचं लँड आहे. त्या PKVच्या लँडमध्ये काय विविध फळं वगैरे सगळे लागलेले आहेत. तर काय होतं, त्यांची पुष्कळशी गुजराण तिथे होते. जेव्हा उन्हाळ्यात किंवा काही दिवसांमध्ये जेव्हा तिथे फळांची लागवड नसते किंवा काही नसतं, खायला काही मिळत नाही, आणि मग नंतरच्या काळात ते काय करतात, ते आमच्या जिथे राहतो तिथे यायला सुरू करतात. त्यांचा प्रश्न इतका भयंकर आहे की ते केव्हा अटॅक करतील हे काहीही सांगता येत नाही. मोस्ट अनप्रेडिक्टेबल आहेत ते. ज्या क्षणी तुम्ही घरातून बाहेर जायची वेळ असली की तुम्ही ते दरवाज्यावर जर बसला असाल तर तुम्हाला पूर्ण वाट पाहावी लागते, 5 मिनटं 10 मिनटं ते जाईपर्यंत. आणि चुकून तुम्ही एखाद्याला मारायचा प्रयत्न केला किंवा हुसकायचा प्रयत्न केला तर कुठून एकदम 15-20 येतात आणि तुमच्यावरती ते एकदम अटॅक करतील हे काहीही सांगता येत नाही.
आणि आम्ही फॉरेस्टला ॲप्लिकेशन केली, म्युनिसिपल कमिशनरला ॲप्लिकेशन केलेली आहे. पण काय आहे त्यांच्या प्रकरण कोर्टापर्यंत गेलं. कोर्टात झालं, कोर्टाने त्यांना दिलेलं आहे. जेव्हा इन्स्ट्रक्शन दिले, जेव्हा कंटेप्ट ऑफ कोर्ट झाल्यानंतर त्यांनी केलं तर काही दिवस त्यांनी ॲक्शन घेतली, परत सोडून दिलं. आता मला असं वाटतं की बहुतेक परत तेच करावं लागणार आहे. कंटेम्प्ट ऑफ हायकोर्टचे परत एकदा त्यांना हे द्यावी लागेल आहे. म्युनिसिपल कमिशनर फक्त हो म्हणतात, पुढे कुठेही जात नाहीत. पूर्ण कार्यकारिणीही काहीही करत नाही. या वारंवार तक्रार देऊनही कोणी ऐकत नाही, स्थानिक लोकप्रतिनिधी असो किंवा इतर काही. प्रतिनिधींपेक्षा आम्ही कमिशनरांना भेटून हे केलेलं आहे. मध्ये काही दिवस प्रयत्न करतात केल्यासारखं, पण नंतर होत नाही. माकडांच्या समस्येसोबत इथे मोकाट कुत्र्यांची देखील समस्या फार हे आहे. आणि त्याचप्रमाणे स्वच्छतेचं आहे. जे स्वच्छतेसाठी रोज गाडी यायची ती आता अल्टरनेट डे येते किंवा हे येत नाही. तर बहुतेक स्वच्छतेचं काहीतरी थोडंसं दुर्लक्ष होत आहे. स्वच्छतेकडे देखील दुर्लक्ष होत असल्याचं यांचं म्हणणं आहे. काय सांगाल, येथील काय प्रमुख समस्या तुम्हाला प्रमुख वाटतं? समस्या म्हणजे असं आहे, इथे जे गटराचं पाणी किंवा जे रेन वॉटरचं आहे, तर रेन वॉटर बाहेर काढायसाठी काही व्यवस्थाच नाही आहे. तर पूर्ण लोड आपल्या चेंबरवर येतं आणि चेंबरचं पाणी अक्षरशः बाहेर येतं, म्हणजे बाहेर येऊन वाहतं. प्लस मोकाट कुत्री आणि माकडं हे आमचं म्हणजे पूर्ण भरतनगरमध्ये असलेला हा बेसिक प्रॉब्लेम आहे. हा जर दूर होऊ शकेल तर फार मदत होऊन जाईल. महिला वर्ग देखील आपल्यासोबत आहे. किती म्हणजे भीती वाटते का मुलांना बाहेर वगैरे भीती वाटते. बाहेर पाठवता येतं का मुलांना, बाहेर खेळू देतात? नाही 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 पाठवू नाही शकत बाहेर मुलांना. भीतीच वाटते आणि फिरायला सुद्धा भीती वाटते आम्हाला माकडांमुळे. सकाळी फिरायचं Even असलं की कुत्रे सुद्धा. सकाळी मॉर्निंग वॉक जायचं असलं की पहिले माकडांची जास्त प्रॉब्लेम. ते असले की जाणं मुश्किल होतं. मुलांना खेळायला जाताना पहिले पाहावं लागतं माकडं आहे का, तेव्हाच पाठवा. किंवा इव्हन आम्हाला कुठे जायचं असलं तर पहिले आम्हाला आजूबाजूला पाहावं लागतं माकडं आहे का, तेव्हाच घराच्या बाहेर. इव्हन दारसुद्धा उघडं ठेवता येत नाही. ते आत येतात, आतनं भांडी घेऊन जातात, डस्टबिन आतमध्ये ठेवावं लागते. इतका प्रॉब्लेम माकडांचा. आणि दुसरं पाण्याचा. पावसाचं पाणी इतकं साचतं इथं की इथनं जाणं मुश्किल होऊन जातं. इव्हन घरात पाणी जातं पावसाचं. यांच्याकडे वगैरे तर किती घरात पाणी जायचं, आमच्या इकडे तिथपर्यंत पाणी येतं. या दोन खूप महत्त्वाचे. उन्हाळ्याच्या दिवसात सहसा गृहिणी म्हणून आपण पापड काढतो किंवा आणखी काही करतो, तसं तुम्हाला इथे करता येतं का? नाही, बिनधास्तपणे नाही करता येत. करतो आम्ही पण बिनधास्तपणे नाही करता येत. भीत करतो. हो, नासधूस तर त्या दिवशीच माझी 5 पायल्या ज्वारी खाल्ली आणि हुरडा खाल्ला. मारे आणला होता मी इतका की म्हणजे गरू हुरडा म्हणून, तर काही नाही, तो पण खाऊन टाकला पूर्ण. आणि एकदा त्यांचा हात लागला की बरं नाही वाटत ना खायला. थोडं वापरायला. इकडे गेलं की ती माकडं आपलं काम करतात. हो, ते करतात. पण याविषयी तुम्ही सांगितलं असेल, काही लोकांना सांगितलं असेल, नगरसेवकांना, मग का बरं ते येत नाही किंवा त्याच्यावर काही कारवाई का? नगरसेवकांबद्दल मला एक बोलायचं आहे की जेव्हा कोविड खूप होतं तेव्हा त्यांनी अजिबात म्हणजे इथल्या भागात फिरकले पण नाही आणि कोणत्याच प्रकारची मदत मिळाली नाही. कोणताही त्यांचं काम होतं की म्हणजे तुम्हाला काही गरज आहे का हे वगैरे विचारणं काम होतं. कोणीच चालू नाही. हो, कारण कोविडचा काळ खूपच कठीण काळ होता सर्वांसाठी. हां, दवाखान्यात पण मिळत नव्हतं ना, तर खूप म्हणजे प्रयत्न करावे लागले. तर तेव्हा थोडीशी मदत हवी होती नगरसेवकांची. आमच्या इथे ते जोशी म्हणून राहतात, त्यांच्या मिसेसने थोडी बहुत मदत केली आहे. पण बाकी काळ, कोविडचा काळ खूपच कठीण काळ होता. कठीण काळ गेला होता पण आणि त्या व्यतिरिक्त प्रतिसाद कसा राहिला नगरसेवकांचा? काहीच नाही. बोलवलं की येतात, समस्या ऐकतात आणि मला नाही वाटत नव्हतं. नाही, तेव्हा म्हणजे घरात होते ना, तर माझं म्हणणं की थोडंसं त्यांनी हे करायला पाहिजे होतं की अमके दवाखाने उपलब्ध आहेत, अमका आहे. कारण माझ्या स्वतःवर खूप चांगली वेळ आली ती कोरोनाची, म्हणून मी सांगते भयंकर आली. काय सांगाल, का बरं प्रतिसाद एकूणच 5 वर्षाच्या कामगिरीवर तुम्ही कसं मूल्यमापन करता? असं तर काही विशेष नाही. काय सांगाल? याचं मुख्य कारण तुम्हाला मी सांगतो. ही जी प्रभाग सिस्टम केलेली आहे ना, तर काय आहे की प्रत्येक नगरसेवकाला हे वाटतं की मी जिंकून आल्यावरती ह्या माझं रिस्पॉन्सिबिलिटी नाही आणि मी जिंकून येणारच आहे कसंही करून. भरतनगरातले वोट मिळाले काय नाही मिळाले काय, तर ही प्रभाग सिस्टमच चेंज केली तर स्पेसिफिकली वॉर्डाकरता जसा पहिले होता तेव्हा पहिलेचे जे नगरसेवक होते ते यायचे, व्यवस्थितरित्या बसायचे. त्यांनी एवढी डेव्हलपमेंट केली आणि सगळं करून दिलं. आम्ही फोन केला तर फक्त फोन उचलतात, कित्येक वेळेला फोनही उचलत नाहीत, कित्येक वेळेला लक्षही देत नाही, हां असं करतात. आणि मग नंतर पुढे काय होतं हे आम्हाला समजतही नाही काय होऊन राहिलेलं आहे. इलेक्शन जे आहे आत्ताचे जे होणार आहे नगरसेवकांचे, हे वार्डमध्ये पाहिजे.
एका वार्डातलं एकच कॅन्डिडेट पाहिजे. प्रभागमध्ये काय आहे, नगरसेवक काही लक्ष देत नाही. त्यांना समस्या सांगा, समस्या काही सोडत नाही. आमच्या इथला तर नगरसेवक नुसता फक्त ते झाडूवाल्यांच्या मागे लागून होता, बाकी काहीच कामं करायचं नाही. नगरसेवक असा पाहिजे की त्याला जर जनतेने बोलवलं तर एका याच्यावर धावून आल्या पाहिजे, त्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजे आणि ते सॉल्व केल्या पाहिजे. काही नगरसेवक असे करत नाही, फक्त नावाचे नगरसेवक आहे. फक्त नावाचे नगरसेवक आहेत. भरतनगर आहे हे. भरतनगर एका विषयाने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चेला देखील आलेला होता, ते म्हणजे भरतवन वाचवा यासाठी एक मोठी चळवळ इथे उभी राहिलेली होती, जी संपूर्ण नागपूरसह संपूर्ण राज्यात आणि देशातही गाजलेली होती. त्याविषयी आपण बोलूया. काय सांगाल, भरतवन मोठं वन म्हणून हे होतं आणि त्याला थोडंसं त्याच्याविषयी आपल्याला एक चळवळ देखील राहावं लागली होती. एकूणच काय सांगाल? तात्पुरतं ते कॅन्सल झालं, पण DP मधून तरी हटला नाही आहे. म्हणजे इन फ्युचर ते होऊ शकते. DP मधून आताही ते जे रोड ते कटला, गायब नाही झाला आहे. काय वाटतं एकूण तलावाचं काम सुरू असताना त्यांना तो रस्ता बंद करायचा होता आणि त्याच्यासाठी अल्टरनेटिव्ह रस्ता म्हणून हा इथे हे केलेला होता. हा काही याचा हे नव्हता. पण लोकांनी नागरिकांनी त्या जे झाडं कापण्या जाणार होते हजारो झाडं, त्याच्यावर हे केलं, आंदोलन केलं आणि त्यामुळे त्याचं ते तेव्हाचं तरी कॅन्सल झालं आहे. पण अजूनही तो रस्ता स्थानिक नागरिक म्हणून तुमच्या काय भावना आहेत? इथले स्थानिक नागरिक म्हणून काय भावना आहेत? तो रस्ता व्हायला पाहिजे होता. नाही व्हायला पाहिजे, नाही व्हायला पाहिजे. काऊन की एवढे झाडं, हां, ही एवढी ग्रीनरी जी आहे आता खरं तर नागपुरात तशी कुठे नाही आहे, पण जी आहे ती आपण प्रिझर्व करायला पाहिजे, बिकॉज दीज आर द लंग्स ऑफ द सिटी. हां, तुम्ही जर एकंदरीत सगळीकडे टेम्परेचर राईज पाहिलं असेल तर जगात टेम्परेचर राईज खूप होऊन राहिलं आहे आणि तुम्ही इतके असे डेन्स फॉरेस्ट आणि एवढे झाडं कापाल, तुम्ही हे कापल्यानंतर मग तुमचं जे आज 48 आणि 49 डिग्री चाललेलं आहे ते 55 डिग्रीपर्यंत जाईल आहे. मग माणसांनी प्राण्यांनी जगायचं कसं? हे तुम्ही फक्त सगळ्या स्वार्थाच्या हिशोबाने जर तुम्ही तिथनं म्हणजे वन कापून रस्ते जर करायचे असतील आणि हे सगळं करायचं असेल आहे तर मग पुष्कळ ठिकाणी असं आहे. अजूनही तुम्ही पाहून राहिल्या अजिनीच्या तिकडे किती सगळं वन कापून राहिलेलं आहे. तिथेसुद्धा हीच परिस्थिती निर्माण होणार आहे. त्याच्या या झाडं नसल्यामुळे ऊन हे केल्यामुळे मग पाऊस पडत नाही, पावसाचं पाणी येत नाही, त्याच्यामुळे ग्राउंड वॉटर लेवल सगळी खाली चालली. मल्टिपल भरतवनची जी चळवळ होती, तुम्ही ते स्वतः इथून नगरसेवकांनी त्यात तुम्हाला किती साथ दिली किंवा नगरसेवक कोणी नाही आले, कोणी शून्य म्हणण्यापेक्षा मायनस होती. नगरसेवकांनी काहीच मदत नाही केली. सगळे जी केली ती आमच्या इथल्या भरतनगर वासियांनी. आमच्या तिथे जेव्हा फुटाळ्याचं ते हे काढलं ना तर सगळे आम्ही तिथे गेलो पण नगरसेवक नाही आले. माकडांची समस्या येथील सर्वात प्रमुख समस्या आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ती इथे कायमच आहे. मध्यंतरी कोर्टातही प्रकरण गेलं, मात्र त्यानंतरही महानगरपालिकेने आवश्यक ती कारवाई करून पुन्हा एकदा ते वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आजही जो त्रास आहे माकडांचा तो येथे गेलेला नाही आणि नागरिकांना तो दररोज सहन करावा लागतो. त्याचबरोबर भरतवन म्हणजे हे वन वाचवण्याचा येथील स्थानिक नागरिकांचा जो चळवळ होती, जी प्रयत्न होता, त्यात येथील स्थानिक नगरसेवकांनी इथे नागरिकांना कुठल्याही प्रकारचं समर्थन नाही असं या भरतनगरच्या रहिवाशांचं म्हणणं आहे. शुद्ध है अनंत है खूबसूरत अत्यंत है, हीरो सी चमकती रहना, सोने सी जगमगाती रहना, नए घर जाकर नई दुनिया में रखना कदम, नई रोशनी के साथ करण कोठारी ज्वेलर्स के अनमैच वेडिंग कलेक्शन के साथ. करण कोठारी ज्वेलर्स, आपका अपना फैमिली ज्वेलर्स, नॉर्थ अंबाझरी रोड, धर्मपेट और इतवारी. माझं नाव पूजा कोकर्डेकर. काय सांगाल, नगरसेवकांना तुम्ही गेल्या 5 वर्षात कितीदा पाहिलं, कोण आहे, काही समस्या? मला आता नाव सुद्धा नाही माहिती आणि मी कधी बघितलं पण नाही कसं आहे काय आहे म्हणून. आमचे प्रॉब्लेम आम्ही नागरिक मंडळ आणि या सगळ्या याच्यातूनच सॉल्व्ह करून टाकतो, कारण त्यांना कधी पाहिलंही नाही आहे, कधी ते आलेही नाही, फिरलेही नाही कधी आमच्या एरियात. आम्हाला माहिती सुद्धा नाही ते कसे आहेत ते. गेल्या 5 वर्षात कधीच बघितलं नाही? कधीच नाही बघितलं. मग आता नाव पण नाही माहिती आहे. मग तुमची समस्या काही आल्या तर तुम्ही नगरसेवकांकडे गेलेच नाही का? नाही, नागरिक मंडळ 1-2दा जाऊन आलेलं आहे पण काही उत्तर नाही आलेलं त्यांचं. म्हणजे त्यांनी काहीतरी त्याच्यावर ऍक्शन नाही घेतली. समस्या किती आहेत, कोणत्या आहेत तिथे? किती पुष्कळ आहे. आता इथल्या आमच्या गल्ल्यामध्ये झाडल्या जात नाही कधी. कचरा नुसता तसा 15 दिवसातून एकदा जेव्हा आम्ही त्या कचरेवाल्यावर ओरडतो तेव्हा तो येतो. केला तर कचरा गोळा करून ठेवून देतात, कचरा नेत नाही. माकडांमुळे तर भरतनगर तसंच त्रस्त आहे. सकाळी 5 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आधी तर संध्याकाळ झाली की चालले जायचे, पण आता तर रात्री सुद्धा 11 वाजेपर्यंत असतात माकडं.
दारं उघडे टाकता येत नाही, पोरांना बाहेर खेळता येत नाही, म्हाताऱ्यांना बाहेर निघता येत नाही, कारण ते अटॅकच करतात डायरेक्ट. आता आपण आलेलो आहोत तेलंगखेडी या वस्तीमध्ये. रामनगर ही जुनी वस्ती, त्याचप्रमाणे तेलंगखेडी हे देखील फार जुनी अशी वस्ती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इथे छोटी छोटी घरं होती, आता काही घरांची मोठी घरं झालेली आहेत. स्लमचा देखील भाग आहे या वस्तीमध्ये. त्याचबरोबर बाजूची जी आहे मरार टोली, तो देखील स्लमचा भाग आहे. या प्रभाग क्रमांक 14चा जर विचार केला तर जवळपास 4 हे मोठे स्लम येतात, म्हणजे झोपडपट्टी या प्रभागामध्ये येतात. 4 नगरसेवक आहेत आणि या 4 नगरसेवकांपैकी कुणी कसं काम केलं ते आपण आता या तेलंगखेडीतील वस्तीतील नागरिकांकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, काय सांगाल, 5 वर्षाचा कार्यकाळ, नगरसेवकांचा कसा प्रतिसाद राहिला? प्रभाग क्रमांक 14 हा जो भाग आहे हा सर्व याच्यात विभागलेला आहे. म्हणजे झोपडपट्टी आहे, सिव्हिल लाईन आहे, म्हणजे उच्चवर्गीयपासनं गरीब लोकांपर्यंत हा भाग विभागलेला आहे. इथे रामनगर तेलंगखेडीपासनं तर गिट्टी खदानपर्यंत आणि सिव्हिल लाईनपासनं तर फुटाळापर्यंत हा एवढा मोठा क्षेत्राचा भाग आहे. इथे 3 नगरसेवक BJPचे आणि काँग्रेसचा आहे. पण आजपर्यंत मी पाहण्यात आलं की 3ही नगरसेवक आमचे BJPचे हे हिरिरीने कुठलंही काम असाल तर ते तुमच्यापर्यंत पोचतात, फोनवर तुम्हाला प्रतिसाद देतात आणि सगळे कामं इथे तेलंगखेडीत असं पाहण्यात आलं आहे की कुठलंही काम असं राहिलेलं नाही आहे. नाली असो, गल्ली असो, रोड असो, विद्युत असो, प्रत्येक कामं इथे होऊन राहिलेलं आहे. कामं झालेली आहेत, नगरसेवकांचा प्रतिसाद यांनी सांगितलेला आहे चांगला राहिलेला आहे. काय सांगाल तुम्ही नागरिक म्हणून? नगरसेवकांचा प्रतिसाद चांगल्याने मिळालेला आहे आम्हाला. आमचे जे नगरसेवक प्रमोदजी कवरती ते दररोज म्हणजे सकाळच्या वेळेस इथे राऊंड मारत राहतात आणि म्हणजे वार्डाची पाहणी करत राहतात. आणि तुम्हाला तर दिसेल की तुम्हाला इथे काहीच नाही, म्हणजे गंदगी काहीच नाही आहे, का म्हणणं स्वच्छ परिसर आहे आमचा. म्हणजे डेंग्यूचा काही असर नाही इकडे. लोकांच्या घरी म्हणजे बाकी वार्डात जर डेंग्यूचा पसरलाच असेल तर मग आमच्या तेलंगखेडी त्या परिसरात एकही डेंग्यूचे पेशंट मिळाला नाही. काय सांगाल? आम्हाला काही समस्या नाही, पाण्याची नाही, लाईटाची नाही, सर्व व्यवस्थित साफसफाई बरोबर राहते. आमचे जे प्रमोदजी कवरुलती आहे नगरसेवक, ते नेहमी येऊन पाहते, विचारते. काय सांगाल, विद्यार्थी म्हणून तुम्ही आहात, पण गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही इथे राहत असाल. 5 वर्षाचा कार्यकाळ कसा राहिला आहे? 5 वर्षाच्या कार्यकाळात जी आपली एक महामारी आली आता कोरोनाची, त्यामध्ये आमचे जे नगरसेवक होते प्रमोद काका कवरती आणि विनोद काका दोघांनी मिळून म्हणजे ज्यांच्या घरी डेड बॉडीज आहे त्यांच्या घरी जाऊन विचारपूस केली आहे, ॲम्ब्युलन्स पुरवल्या आहे. म्हणजे बेघर जे होते त्यांच्यासाठी वसतिगृह जवाहरमध्ये तिथे जेवणाची सोय वगैरे केली. तर असे म्हणजे चांगले नगरसेवक लाभले आमच्या प्रभागाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणाल तर प्रमोद भाऊ कवरती, इन्स्टंट कधीही म्हणा, कधी कॉल करा त्यांना, कधी हजर राहतात. कोणती घाणेरडं पण राहिलं, घंटागाडी आमच्या इकडे नेहमीची, ते कचऱ्याची गाडी वगैरे सगळं साफसफाई वगैरे सगळं व्यवस्थित आहे, रोड चांगले आहे, सगळंच चांगलं आहे त्यांच्यामुळे. आणि इथे जो काही BJPच्या आमच्या कार्यकाळ चालू आहे तिथले आमचे 3ही नगरसेवक एक चांगल्या पद्धतीनं एक चांगलं काम चालू आहे. तेलंगखेडी वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये जे 4 पैकी जे 3 नगरसेवक आहेत या प्रभागामधील, ते जे भाजपचे आहेत आणि या प्रभागामध्ये या 3ही नगरसेवकांनी चांगलं कार्य केल्याचं या वस्तीतील नागरिकांचं म्हणणं आहे. कमलेश जी, क्या कहना चाहेंगे, ये बीते 5 साल आपके लिए कैसे रहे? क्या आपने जितने काम किए, पब्लिक के लिए जितने काम किए, कोविड का एक भयंकर काल आके गया 2 बार, तो इतने जो कुछ आपने काम किया, क्या आप समाधानी है? और कौन से काम आपने किए उल्लेखनीय, जो आप बताना चाहिए? निश्चित रूप से मैं समाधानी हूँ, क्योंकि काफ़ी बड़े बड़े काम हम लोगों को करने का मौका आया और तकरीबन 13 करोड़ 22 लाख रुपए के निधि से इस पंचवर्षीय में हम लोगों ने इस क्षेत्र के अंदर में इस प्रभाग में काम किया है, जिसका पूरा लेखा जोखा और पूरा ब्यौरा मेरे पास में है. और निश्चित रूप से हर पंचवर्षीय की तरह इस बार भी इस लेखे जोखे को मैं पब्लिकली पब्लिश करने वाला हूँ. क्या होता है कि जब क्षेत्र बड़े होते हैं तो बहुत सारी चीज़ें लोगों को ऐसा प्रतीत होता है कि काम नहीं हो पा रहे, क्योंकि एरिया बढ़ जाते हैं और एरिया बड़े होने के कारण काम करने में तकलीफ होती है. लेकिन उसके बावजूद भी, चाहे आप तेलंगखेड़ी हनुमान मंदिर परिसर बोलिए या विकास नगर बोलिए, कृष्णा नगर बोलिए, गिट्टी खदान बोलिए, सदर बोलिए, सिविल लाइन बोलिए, भरत नगर बोलिए, इन सभी क्षेत्रों के अंदर में कहीं ना कहीं विकास कार्य करने का बहुत अच्छा मौका मिला. और उसमें प्रमुख रूप से जो सिविल लाइन स्थित विकास नगर जो रहा,
उसको मालकियत पट्टे करा के उनकी सेल डीड लगवाने का भी एक अवसर हम लोगों को मिला। ये प्रमुख काम रहा, मुख्य काम रहा। और उसी के साथ साथ मैं आपको बताना चाहूँगा कि ये चीज़ों के चलते ये एक बड़ा प्रोजेक्ट था। यानी हमने 13 करोड़ 22 लाख रुपए के जो विकास कार्य किए, उसमें कृष्णा नगर के डामरीकरण के रोड हो गए, आजाद नगर के सीमेंट रोड हो गए, ताज नगर के नाले का काम हो गया, धम्मा नगर के नाले का काम हो गया, सदर के अंदर में डामर रोड के काम हो गए, सौंदर्यीकरण जो चौक के जो सौंदर्यीकरण थे उनके काम हो गए, सिविल लाइंस में जो सर्वेंट क्वार्टर्स जो एरियाज है इन एरियो के अंदर में, गलियों के अंदर में आई ब्लॉक लगाने के काम हो गए, समाज भवन के काम हुए, अपना धोबीघाट परिसर में सिविल लाइंस में, रामगिरी झोपड़पट्टी में पानी की लाइन और सीमेंट रोड के काम हुए। ऐसे बहुत सारे काफ़ी काम हम लोगों को करने का मौका मिला और हम लोगों ने किया भी। लेकिन उसी के साथ साथ मैं धन्यवाद दूंगा हमारे नागपुर महानगर पालिका के कमिश्नर साहब का कि जैसे ही प्रशासक बैठते बरोबर ही उन्होंने एक बड़ा डीपी रोड जो वेटरनरी चौक से लेकर हनुमान मंदिर को कनेक्ट होने वाला है, इस रोड के लिए इस बजट के अंदर में उन्होंने 7.5 करोड़ रुपए का प्रोविज़न किया हुआ है। इसलिए मैं विशेष धन्यवाद माननीय कमिश्नर साहब का करूंगा आपके इस चैनल के माध्यम से, कि उनके माध्यम से हमारा जो सेमिनरी हिल्स परिक्षेत्र है, इनको जो 3-3 किलोमीटर का फेरा, चाहे वो सिविल लाइंस आने के लिए WCL से घूम के बोलिए या वायुसेना रोड से घूम के बोलिए, ये जो 3-3 किलोमीटर का फेरा लगता था, यह फेरा ना लगते हुए अब ये रोड सीधा वेटरनरी से हनुमान मंदिर हो जाएगा। इसके लिए प्रशासक बैठने के बाद में कमिश्नर साहब ने जो 7.5 करोड़ रुपए किए हुए, ये फाइल भी मेरे हाथ की बनाई हुई है। प्रभाग में 3 नगर सेवक भाजपा के और एक आप अकेले कांग्रेस के। निधि की आवंटन में कुछ असहजता या असमानता भी दिखाई? ये बिल्कुल ही इस चीज को लेके मैं कहीं पे भी डिनाई नहीं करूंगा, क्योंकि सत्ता पक्ष में जो होता है उनकी ओर विशेष ध्यान सत्ता पक्ष के जो आसीन लोग होते हैं उनका होता है। मेरे साथ में इस प्रकार का रहा कि ये क्षेत्र, ये प्रभाग जरा विपरीत परिस्थिति का रहा कि यहाँ पे जैसे कि हर प्रभाग में 4 नगर सेवक थे, यहाँ भाजपा के 5 नगर सेवक थे, क्योंकि 2 मनोनीत भी इसी प्रभाग के थे। गिरीश गांधी जी भी यहीं के थे और निशांत गांधी जी और सुनील अग्रवाल जी, तो ये दोनों लोग भी यहीं के नगर सेवक थे। इसलिए यहाँ 4 नगर सेवक नहीं, यहाँ 6 नगर सेवक थे, जिसमें 5 भाजपा के थे और एक अकेला कांग्रेस का था। तो ऐसे परिस्थिति में 13 करोड़ 22 लाख रुपए, और कोविड का जो काल गया, ये 2 साल कोविड में गया हुआ, उस समय किसी भी प्रकार की फाइलें मंजूर ना होना, किसी भी प्रकार के विकास कार्य मंजूर ना होना, मैं तो शुक्र मानूंगा पालक मंत्री जी का कि पालक मंत्री जी बैठने के बाद तकरीबन 50-60 लाख रुपए की निधि उन्होंने भी हम लोगों को प्रोवाइड करवाई काम करने के लिए। और उसी प्रकार एक जो आंकड़ा है, जैसे कि मैंने आपको दिया कि 13 करोड़ 22 लाख, एक बड़ा आंकड़ा है ये 5 साल के हिसाब से, और उसमें कोविड का काल। तो इसलिए ये जो विकास कार्य है, ये कोई छोटा विकास कार्य नहीं है। निश्चित ही रूप से जब क्षेत्र बड़े हो गए तो इतने बड़े क्षेत्र के अंदर में हर जगह पे वर्क हो पाना ये संभव नहीं समाधान। मैं करके समाधान हूँ, मैं कार्य करके समाधान हूँ कि जितना जो 5 साल के हिसाब से जो करना चाहिए था वो निश्चित रूप से मैंने पूरा प्रयास करके किया है। आता आपण आलेलो आहोत गिट्टी खदान परिसरामधील आझाद नगर या वस्तीमध्ये। स्लम एरियासारखा आहे, टेकडीवरचा हा परिसर आहे आणि या वस्तीतील जे नागरिक आहेत ते आपल्यासोबत यावेळी चर्चा करण्यासाठी इथे एकत्र झालेले आहेत। काय सांगाल, 5 वर्षाचा कार्यकाळ, नगरसेवकांनी किती मदत केली तुम्हाला गेल्या 5 वर्षात? गेल्या 5 वर्षात तर काही मदत तर म्हणजे एवढी काही झाली नाही, पण कमलेश भाऊ गडर लाईनच्या वेळेस वगैरे येतात। हे गडरचं आणि पाण्याची समस्या जेव्हा आमच्याकडे नळ नव्हते तेव्हा कमलेश भाऊनीच केलं, बाकी तर नगरसेवक कोणी येऊन नाही बघितलं आमच्या। 4 नगरसेवक आहेत इथे, त्याच्यामध्ये फक्त एकच कमलेश भाऊ येतात। पाणी जेव्हाही आम्हाला प्रॉब्लेम्स असली आम्ही कमलेश भाऊला फोन केला, कधी त्यांच्या घरी गेला, आमच्या सगळ्या समस्या हल केलेल्या आहेत। याच्या व्यतिरिक्त 3 नगरसेवकांनी काहीच नाही केलेलं आहे। पानी की कितनी समस्या है? पानी तो ठीक है मिल रहा है नल का, मगर गटर का जो प्रॉब्लम है, गटर लाइन कुछ बनी नहीं है बराबर। वहीं एक का गटर लाइन बना है, दूसरे का छोड़ दिए। अभी सबके काम किए कमलेश भाऊ ने, मेरे ही वहाँ पे छूट गया, कुआं भी खराब हो गया। कितने बार 5 साल से शिकायत ही कर रहे। 5 साल से सुनवाई नहीं है? नहीं, वो गटर तो बना ही नहीं है मेरा, वहीं पे बन गया है और बाकी का काम छोड़ दिए। बहुत प्रॉब्लम होती है। प्रॉब्लम क्या, पानी नहीं जा रहा वहाँ से। 8 दिन में 10 दिन में गटर भरता, फिर कमलेश को फ़ोन करो, जब वो बोलेंगे तब आएगा सफाई करने वाला, नहीं तो वो भी नहीं सुनते। कमलेश को हम लोग फ़ोन करते हैं, कमलेश ही भेजता उनको। काय सांगाल, काय इकडच्या नागरिकांच्या एक
काही समस्या होत्या? नाही, नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्या लोकांनी सांगितल्यास, पण कसं आहे आता कमलेश भाऊ जे आहेत ते त्यांना जेव्हाही आपण आपली प्रॉब्लेम घेऊन जातो त्यांच्याकडे, तर काही पर्सेंट ते आमची प्रॉब्लेम दूर करतात. 4 नगरसेवकांचा प्रभाग आहे, मग एकच नगरसेवक येतो का? नाही, इथे तर आमच्या इकडे धोटे आहे, आमच्याकडे धोटे आहे, पण आम्ही धोटेकडे जातो, तर धोटेकडून जे काही झालं ते त्यांच्याकडून करून घेतो. जेव्हा त्यांच्याकडून काही होत नाही त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे जातो. नगरसेवक 4 आहेत, मात्र जो एरियाचा जो प्रमाण होता तो जो इतरही प्रभागामध्ये आपल्याला दिसून पडलेला आहे की ज्याप्रमाणे वाटून घेतलेले एरिया आहेत त्याचा प्रत्यय आपल्याला इथे येतो आहे. पाण्याची किती समस्या होते तिकडे आणि पावसाळ्यात खास करून? पावसाळ्यामध्ये तर खूपच प्रॉब्लेम येते, काहून की इथं रोडावर पूर्ण पाऊसच राहते, म्हणजे या जाले बी जागा नाही रे, पूर्ण गडरचे पाणी वाहते इकडे. आरोग्याच्याही समस्या असतात का इथे? म्हणजे कारण आता पावसाळ्यात म्हटलं तुम्ही गटरचं पाणी, तर लहान मुलं तर आहेत, जातातच पाण्यामध्ये, हे इथलं पाणी राहते, येते बिमाऱ्या घेऊन रोगराई वाढते. रोगराई तर वाढून बी तर आपल्यालाच न्यावं लागेल ना. कोणी येतील का पाहायला? नाही येत ना, तिथल्या का पुरते पाहायला येतील, झालं मग तर आपल्यालाच लावणं आहे ना खर्च. नगरसेवक येतात का, पाहतात का? नगरसेवक तर येतेच, पाहतात, मदत करतात? नाही बाबा, अजून तर मदत तेथपर्यंत नाही गेलो आम्ही. कधी गरज नाही पडत? म्हणजे गरजही पडून, पण तेवढी खास तेवढी गरज नाही पडली. कोविडचा काळ गेलेला होता. कोविडच्या कोविड का काल में कितनी मदद हुई है ये यहाँ के बस्ती के नागरिक? ये बस्ती के अंदर में तो भाव को जब भी फ़ोन किए कमलेश भाव को, तो कमलेश भाव मदद के लिए कभी भी सतर्क रहे हमारे. सिर्फ कमलेश? हाँ, कमलेश भाव से अपने तो बाकी तीन बाकी तो नगर सेवक तो दिखते नहीं, बाकी के नगर सेवक दिखते नहीं. कमलेश भाव को फ़ोन कर दो. कभी आते क्या बाकी? नहीं, दिखे नहीं अभी तक, दिखते नहीं. 5 साल में कभी नहीं? 5 साल में नहीं. दो नगर सेवक दिखते, बाकी 2 नगर सेवक तो आज तक दिखे ही नहीं. कौन नहीं दिखा? अपना एक वो पाटिल मैडम है, और एक वो जो कौरती आदिवासी कोटे से कभी दिखी नहीं आज तक. 5 साल में कभी नजर ही नहीं आया यहाँ पे. समस्या भरपूर होत्या. काही समस्या सोडवण्यात इकडच्या नगरसेवकांना यश आलेलं आहे. रस्ते बनलेले आहेत, स्लम एरियामध्ये याची गणना होते. मात्र गटाराची समस्या जी आहे ती पावसाळ्यात आणखी जास्त येते, त्याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. आणि काही नगरसेवक दिसले, मात्र 2 नगरसेवक इथे कधीही भटकले नसल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे. ताई, काय सांगाल, गेली 5 वर्षात तुम्ही कुठली तुमच्या प्रभागामध्ये विकासाची कामं केली? गेल्या अनेक वर्षापासूनचे कुठले असे प्रश्न होते जे प्रलंबित होते आणि तुम्ही इथे निवडून आल्यानंतर, लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर ते दूर करण्याचा प्रयत्न केला? सर्वात अगोदर तुमच्या युसीने चॅनलचा मी धन्यवाद करते. ज्यापर्यंत तुम्ही जे 5 वर्ष आम्ही नगरसेवकांनी जे कामं केले आहे त्यापर्यंत तुम्ही आमच्यापर्यंत आले आणि समस्या जाणून घेण्याची तुम्ही आम्हाला संधी दिली, तर मी त्याबद्दल तुमचे पुन्हा धन्यवाद करते. आणि जे 5 वर्षात प्रलंबित जे कामं होते माझ्या प्रभागामध्ये, हे कसं एक भौगोलिक परिस्थितीमध्ये विचलित एरिया आहे माझा, खूप मोठा एरिया आहे. इथे 14 ते 15,000 पॉप्युलेशन एरिया आहे माझा. आणि इथे सर्वात मोठी समस्या ही होती की जे मोठे मोठे जे नाले होते तिथे आम्ही रिटेनिंग वॉल करून जे लोकांच्या घरामध्ये पाणी शिरत होतं बरसातीमध्ये, आम्ही सर्वात अगोदर ते नाल्याची वॉल केली आहे. शिवर लाईनचे काही प्रॉब्लेम होते ते आम्ही शिवर लाईन टाकण्यात आली आहे. गिट्टी खदानमध्ये मानवतानगर, गौलीपुरा, कृष्णानगर, धम्मानगर, आझादनगर, सदर क्षेत्र माझं खूप मोठा आहे. सदर क्षेत्रही स्लम एरिया आहे. तसंच गिट्टी खदानी असं आम्ही एरियामध्ये आम्ही याचं डेव्हलपमेंटचे कामं केले आहे. तसंच इथे सर्वात मोठी समस्या अशी होती, एक एरिया माझा धम्मानगर साईडचा असा होता का जिथे 25 ते 30 वर्षापासून पाण्याची समस्या भरपूर होती, का जिथे नळ कनेक्शनच नव्हते. तिथे आम्ही नळ कनेक्शनसुद्धा टाकले आहे, सिवर लाईनचे कामं झालेले आहे आणि फ्लोरिंगसुद्धा झाली आहे. तिथे पब्लिकही खुश आहे. आणि जे तुम्ही समस्या पाहान का इथे डेव्हलपमेंटचे कामं भरपूर झालेले आहे. 100% तर नाही, पण 80% माझे कामं झालेले आहे. समाधानी आहात का तुम्ही गेल्या 5 वर्षात जेवढी कामं केली? समाधान? हां, मी समाधानी आहे ना. एरियामध्ये सर्व समाधानी आहे. सर्व माझ्या एरियामध्ये सर्व कॅटेगरी वाईजचे लोक राहतात, ते सर्व समाधानी आहे. तुम्ही माझ्या व्यतिरिक्त करण्यापेक्षा तुम्ही जर पब्लिकला शोर कराल तर आणखी छान आहे. काय सांगाल, दवाखान्याची एक दवाखाना देखील इथे तयार करण्यात आलेला आहे? हो, माझ्या प्रभागामध्ये गिट्टी खदान पंचशील नगरमध्ये
इथं हे कसं आहे, इस्लाम एरिया आहे, तर इथल्या लोकांना जाण्यासाठी सोयीसुविधा म्हणजे 10 रुपये खर्च करणं आणि सदरपर्यंत जाणं, असं आम्ही वंदे मातरम कॉर्पोरेशनतर्फे आम्ही पंचशील नगरमध्ये हॉस्पिटल तयार केलेले आहे. त्या हॉस्पिटलचं लवकरात लवकर आम्ही सुरुवात करू आणि आमच्या इस्लामच्या एरियाच्या लोकांना सोयीसुविधा होईल अशी मी त्यांच्यासाठी हे केलं आहे. प्रभाग क्रमांक 14मध्ये गिट्टी खदान, भरतनगर, सदर यासारख्या परिसराचा समावेश आहे. त्याचबरोबर या प्रभागाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रभागामध्ये सिव्हिल लाईन आणि सेमनेर हिल सारख्या सरकारी कार्यालये आणि निवासस्थाने असलेल्या परिसराचा देखील समावेश आहे. आज जो आपण आढावा घेतला त्या आढाव्यामधून नागरिकांनी त्यांची मतं सांगितलेली आहेत. युसेन न्यूजच्या माध्यमातून आपण त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार संमिश्र प्रतिक्रिया आहेत त्या नागरिकांच्या उमटलेल्या आहेत. कुठे नगरसेवक आलेच नाही तर कुठे नगरसेवकांनी भरीव मदत केली असंही नागरिकांनी सांगितलेलं आहे. तर दुसरीकडे नगरसेवकांनी गेल्या 5 वर्षात मोठ्या प्रमाणात विकास कामं केली, जी पूर्वी कधीही झाली नव्हती. ती विकास कामं केल्याचा दावा नगरसेवकांनी केलेला आहे. तर हा होता आजचा प्रभाग कट्टा. पाहत राहा तुम्ही युसेन न्यूज. कॅमेरामन मिलिंद हिवसेसह जितेंद्र शिंगाडे, युसेन न्यूज, नागपूर. शुद्ध है अनंत है, खूबसूरत अत्यंत है. हीरो सी चमकती रहना, सोने सी जगमगाती रहना, नए घर जाकर नई दुनिया में रखना कदम, नई रोशनी के साथ करण कोठारी ज्वेलर्स के अनमैच वेडिंग कलेक्शन के साथ. करण कोठारी ज्वेलर्स, आपका अपना फैमिली ज्वेलर्स, नॉर्थ अंबाजरी रोड, धर्मपेट और इतवारी.